निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही। मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात नणन आणि भावजय यांच्यात लढत अटळ आहे। आता स्पष्टच होतंय हे की बारामती मतदारसंघात दोन्ही उमेदवार म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे एकाच घराण्यातील असणार हे जवळपास निश्चित झालंय। त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी सुद्धा या दृष्टीनेच पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। बारामतीत नणन वर्सेस भावजय, सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित, अजित पवार गटाची जोरदार मोर्चे बांधणी, सुप्रिया सुळे ही थेट लढती करता सज्ज। बारामती लोकसभा मतदारसंघात 2024च्या लोकसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे। कारण बहीण सुप्रिया सुळेंविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्टच होऊ लागलंय। स्वतः अजित पवारांनीच बारामतीच्या दौऱ्यात याचे स्पष्ट संकेत दिले होते। आणि मला जाणीव आहे तुम्ही मला कुठेही अंतर त्या ठिकाणी देणार नाही। त्याच्यामध्ये उमेदवार कोण असेल हे लवकरच तुम्हाला काही दिवसात कळेल। परंतु जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार म्हणजे मी व्यापारी मेळाव्यात पण सांगितलं तो उमेदवार हा अजित पवारच उमेदवार आहे समजून तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे। अजित पवार सातत्यानं काका शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंना लक्ष करतायत। त्यामुळे बारामतीतून सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळेच आता सुप्रिया सुळेंनीही भावजय सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढण्याचं मन बनवल्याचं बघायला मिळतंय। राजकारण हा भातुकलीचा खेळ नाही म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना टोला लगावलाय। माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे। माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही, माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे। आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे, वैयक्तिक माझी कोणाशीही नाही। सुप्रिया सुळेंच्या या टीकेला अजित पवार गटाकडूनही उत्तर देण्यात आलं। बारामतीमध्ये कलगीतुरा रंगले असं वाटत नाही का पाटील आणि पवार? अजिबात वाटत नाही। बारामतीमध्ये कलगीतुरा रंगले असं वाटत नाही का पाटील आणि पवार? अजिबात वाटत नाही। एकंदरीतच बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील संभाव्य लढतीमुळे हा मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत आलाय। आता खरंच नणंद आणि भावजय यांच्यात लढत झाली तर ही लढत थेट सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष उघड करणारी असेल। त्यामुळे असं झालंच तर बारामती लोकसभेची लढत ही देशातील टॉप 10 लढतींपैकी एक असेल हे वेगळं सांगायला नकोच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।